नमस्कार. UDAS प्लस मधील स्टुडंट मॉडेल या मॉडेलवर आपल्याला विद्यार्थ्यांचे अपार आयडी क्रिएट करायचे आहेत. होतंय काय, आपल्याकडं विद्यार्थ्यांचं कॅटलॉग आणि आधारवरील नाव यांच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे आणि ही स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर त्या विद्यार्थ्यांचं अपार आयडी क्रिएट होत नाही. त्याकरता काय करावं लागतं, आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या नावात दुरुस्ती करावी लागते. आपण सरळवर ही दुरुस्ती सहज आणि सोप्या पद्धतीने करत होतो, मात्र UDAS प्लसवर ही दुरुस्ती करता येत नव्हती. मात्र गेल्या 2 दिवसापासून त्यांनी एक नवीन टॅब दिलेली आहे, स्टुडंट न्यू अपडेट म्हणून. या अपडेटवर आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या नावाची दुरुस्ती करून त्या विद्यार्थ्याचा अपार आयडी क्रिएट करता येतो. आता त्या विद्यार्थ्यांच्या नावाची दुरुस्ती कशी करायची आणि त्या विद्यार्थ्यांचा अपार आयडी कसा क्रिएट करायचा याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कृपया व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, स्किप करू नका, तरच तुम्हाला त्यातील सर्व बारकावे लक्षात येतील. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करूया. गुगल क्रोमवर UDAS प्लसची वेबसाईट टाका. वेबसाईट टाकल्यानंतर बघा, टाकली आपण वेबसाईट, इकडे बघा लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स. ओके, त्याच्यावर क्लिक करू आपण. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल, त्याच्यानंतर खाली स्टुडंट मॉड्यूल म्हणणे बघा एक. ओके, तिथं आपल्याला आधी राज्य निवडायचं आणि परत गोवर क्लिक करायचं. बघा आपण आता राज्य निवडून आपण गोवर क्लिक केलं. गोवर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला समोर इंटरफेस ओपन झालं. वर आपल्याला आयडी म्हणजेच आपला UDAS नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर आपण पासवर्ड टाकू. त्याच्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चामध्ये 0 आणि O मध्ये खूप गोंधळ होतो, म्हणून रिफ्रेश करून घ्यायचं. कॅप्चा टाकून लॉग इन करून 24-25 आणि 23-24 आपल्याला 24-25 काम करायचं आहे. त्याला क्लिक करू. असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचे टॅब आहे बघा, अपार मॉडेल उजवीकडं. इथं बघा वर क्लास निवडा, सेक्शन निवडा आणि गोवर क्लिक करा. गोवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला त्या इत्तेचा कॅटलॉग ओपन होईल. बघा पूर्ण कॅटलॉग ओपन झाला आहे. आता त्या कॅटलॉगमध्ये आपल्याला ज्या विद्यार्थिनीची माहिती भरायची आहे किंवा आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती विद्यार्थिनीचं आपण नाव शोधू. आपण आता थोडी स्क्रीन जरा स्क्रोल करू. बघा स्क्रोल केले. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे जी अवेलेबल माहिती आहे ती आहे कोणाची, पल्लवी मानसिंग काथोडे. बघा पल्लवी मानसिंग काथोडे बघा हायलाईट केलं बघा मी. त्या विद्यार्थिनीची आपल्याला माहिती भरायची आहे. जनरेटवर क्लिक करू. जनरेटवर क्लिक केल्यानंतर बघा समोरच एक पेज ओपन होईल. आपण विद्यार्थ्यांकडून कन्सेंट फॉर्म भरून घेतलेला आहे, तो फॉर्म समोर ठेवा आणि त्या फॉर्मवर आपण जशा नोंदी केलेल्या आहेत, आता समजा त्या विद्यार्थ्याचे पालक असेल, आई असेल किंवा वडील असतील, त्यांचं नाव आपल्याला समोर लिहायचं आहे. बघा आता माझ्याकडं पालकाची माहिती उपलब्ध आहे, त्या पालकाचं आपण नाव लिहू. त्याच्यानंतर पुढे लिहू आपण बघा लीगल गार्डियन म्हणजे पालक. त्याच्यानंतर माझ्याकडे त्याचा आधार नंबर आहे आणि तो आधार नंबर आपण त्याच्यात फिल करू. बघा आधार नंबर आपण फिल केला आहे. आपण आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आय डी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक वापरू शकतो, जे अवेलेबल झालं ते. त्याच्यानंतर खाली लिहायचं आपल्याला स्थळ म्हणजेच आपले शाळेचं नाव आणि ज्या दिवशी आपण त्यांचं कन्सेंट फॉर्म भरून घेतला त्या दिवसाची तारीख आणि खाली आपल्याला आपण कोण लिहून घेतोय, मुख्याध्यापक, म्हणून आपण त्या इथं मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थ्याचा अपार आयडी क्रिएट झालेला नाही. त्याचं कारण काय, तर त्या विद्यार्थ्याच्या स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक असेल. आपण काय करू, पुन्हा डॅशबोर्डवर जाऊ. बघा डॅशबोर्डवर क्लिक केलं आपण. त्याच्यानंतर ग्रेड म्हणजेच इयत्ता सिलेक्ट करू. चौथी आपण सिलेक्ट केली. त्या आता बघा कॅटलॉग ओपन झालं. त्या विद्यार्थिनीचं नाव शोधू आपण. बघा पल्लवी मानसिंग काथोडे. ओके, डबल L नंतर A, आधारमध्ये A नाही बघा. ओके,
आपण काय त्याचा पेन नंबर कॉपी करू. बघा हायलाईट केलं बघा पेन नंबरला मी, तो आपण कॉपी करून घेऊ. त्याच्यानंतर बघा इकडे डावीकडं 4 नंबरचे टॅब आहे बघा, स्टुडंट नेम अपडेट. बघा आपल्याला नाव अपडेट करायचं आहे, बरोबर की नाही. मग स्टुडंट नेम अपडेटला क्लिक करू. इथं बघा स्टुडंट पेन आहे बघा, आहे का एक डायलॉग बॉक्स, त्याच्यावर तो पेन पेस्ट करू आणि गोवर क्लिक करू. आता गोवर क्लिक केल्यानंतर बघा त्या विद्यार्थ्यांची माहिती समोर ओपन होईल बघा. माहिती झाली खूप बघा, लक्ष द्या इकडं. इकडं आपण आधारचं नाव जर बघितलं तर आधारवर बघा PALLVI आहे बघा. म्हणजे आपल्याला तीच स्पेलिंग आपल्याला इथं खाली टाकायची बघा, PALLVI, पल्लवी, बरोबर की नाही. म्हणजेच काय, सुरुवातीला आपण तिथं डबल एल नंतर ए लिहिलं आहे बघा, तो ए आपल्याला तिथं इथून आता काढून टाकायचा आहे. बघा आपण नाव टाईप करू. नाव टाईप करून झाल्यानंतर बघा अपडेट रेकॉर्ड बघा खाली आहे बघा ब्ल्यूमध्ये, अपडेट रेकॉर्डवर आपण क्लिक करू. आता क्लिक केल्यानंतर बघा स्टुडंट नेम अपडेट सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे बघा. ओके करू. आता ओके करून झाल्यानंतर पुन्हा आपण जाऊ आपण अपार मॉडेलवर, त्याला क्लिक करू, क्लास निवडू, सेक्शन सिलेक्ट करू आणि गोवर क्लिक करू. त्याच्यानंतर पुन्हा बघा कॅटलॉग ओपन झालं. त्या विद्यार्थ्याचं नाव बघा पल्लवी मानसिंग काथोडे बघा, जिथं ए होता का डबल एल नंतर तो बघा निघाला आहे बघा, म्हणजेच नावाची दुरुस्ती झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर पुढं डावीकडं बघा उजवीकडं जनरेट आलं का, जनरेटचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करू आणि पहिल्यासारखंच आपण जसं तो कन्सेप्टचा फॉर्म होता त्या फॉर्मवर जशा नोंदी होत्या तशा नोंदी पूर्ण आपल्याला याच्यावर भरायच्या आहेत. सुरुवातीला त्या पालकाचं नाव लिहा. पालकाचं नाव लिहून झाल्यानंतर परत तिथं लीगल गार्डियन, कारण आपल्याकडं त्यांचं आईचं किंवा वडिलांचं आधार कार्ड उपलब्ध नसल्यामुळं आपण लीगल गार्डियन हा ऑप्शन निवडलेला आहे. मग लीगल गार्डियन ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर त्यांचं आपल्याकडं आधार कार्ड आहे म्हणून आधार सिलेक्ट करा आणि पुढं आधार नंबर फिल करा. बघा आधार नंबर फिल केल्यानंतर पुन्हा आपण स्क्रोल करू. बघा त्याच्यानंतर पॅलेस म्हणजेच आपल्या शाळेचं नाव, पुढं दिनांक निवडा. त्याच्यानंतर खाली मुख्याध्यापकाचं नाव लिहा आणि सबमिटवर क्लिक करायचं. बघा शेवट बघा सबमिट. ओके. सबमिटवर क्लिक केल्यावर बघा यू आर शुअर, म्हणजेच त्याचा अपार ID क्रिएट झालेला आहे बघा. अपार ID जनरेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आला. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याची नावाची दुरुस्ती करून त्याचा अपार ID क्रिएट करू शकतो. धन्यवाद.